नेक्स्ट बघा, सोनारच्या साहाय्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर 4 सेकंदांनी प्रतिध्वनी प्राप्त झाला तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती असेल ते आपल्याला काढायचे. सोनारचा कॉन्सेप्ट थोडक्यात सांगतोय बघा, की जसं पाणी आहे आणि पाण्यामध्ये काहीतरी असं जहाज आहे आणि जहाजामध्ये एक सिस्टम फिट केलेली असते ज्याला सोनार म्हणतात. त्या सोनारचा यूज असतो कशासाठी, तर समुद्रामध्ये जी खोली आहे ती काढण्यासाठी काय तर सोनारचा यूज होतो. होतं काय तर याला एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर असतो. ट्रान्समीटर वेव्ह ट्रान्समिट करणार आणि रिसिव्हर काय तर तेच वेव्ह त्या जो सरफेस असणार आहे, सगळ्यात खालचा जो सरफेस असणार आहे समुद्राचा तळ जो असेल तिथं आपण काय तर ती साऊंड आहे तो परत येईल आणि रिसिव्हर काय तर त्याला कॅच करेल. आता आहे काय तर ही पूर्ण सिस्टम लक्षात घ्या की ही पूर्ण सिस्टम एकच आहे ज्याला सोनार म्हटल्यात. तर ट्रान्समिट केल्यानंतर रिसिव्हरने किती वेळानंतर तो रिसिव्ह केला है ना, हा टाइम काय तर तो सोनार नोंद करतो आणि सोनाराला तो जो साऊंड तिथून जो जनरेट होणार आहे त्याचा वेग सुद्धा माहित असतो. आपल्याला पण या प्रश्नामध्ये बघा की 4 सेकंद आणि प्रतिध्वनी प्राप्त झाला हा माहितच आहे दिलेला आहे प्रश्नामध्ये आणि ध्वनीचा वेग आहे तो सुद्धा दिलेला आहे. म्हणजेच काय की वेग दिलंय आपल्याला टाइम दिले तर आपल्याला डिस्टन्स सहज काढता येईल आणि तेच विचारले की समुद्राची खोली किती असणार आहे, बरोबर ना. तर इथं स्पीड माहिती आहे, टाइम माहिती आहे, तर आपल्याला खोली काढायची म्हणजे काय तर हा एक अंतर आहे ना तो आपल्याला काहीतरी इथं काढायचा आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्यायचं आहे हा प्रश्न सॉल्व्ह करताना हा 4 सेकंद आहे, हा कशाचा टाइम असतो तर इथून हा वेव्ह गेला आणि काय तर तो वेव्ह आहे तो परत आला ट्रान्समीटर कडून गेला तळापर्यंत आणि तिथून काय तर रिसिव्हर पर्यंत परत आला. हा पूर्ण वेळ म्हणजे किती आहे तर 4 सेकंद आहे. आपण असं म्हणू की फक्त जाण्यासाठी, कारण एकाच बाजूचं आपल्याला अंतर काढायचंय त्यामुळे जाण्यासाठी जो टाइम लागलाय तो 4 सेकंद लागतात, तो किती येणार तर फक्त 2 सेकंद लागणार आहे. एक तर जाण्यासाठी घ्या किंवा येण्यासाठी. जासाठी 2 सेकंद लागले असणार, यासाठी काय तर 2 सेकंद लागले असणार है ना, कारण सेमच पाणी आहे, सेमच मीडियम आहे, स्पीड सारखीच राहणार आहे आणि स्पीड दिलेला आहे ऑलरेडी तो किती आहे तर 1550 मीटर पर सेकंड. आता या ठिकाणी सगळ्यात आधी युनिट चेक करून घेऊ की टाइमचं युनिट सेकंड मध्ये आहे, स्पीडचा युनिट मीटर पर सेकंड आहे. सगळे एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. डिस्टन्स काढून घेऊ. डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्यामुळे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम म्हणता येईल आपल्याला. स्पीड किती आहे तर 1550 आणि टाइम आहे 2. 1550 गुणाकारामध्ये 2 म्हणजे किती येतात 3100 मीटर. हा काय सध्या डिस्टन्स असणार आहे. याचा अर्थ ही जी खोली आहे ही किती आहे, खोली किती आहे तर ती 3100 मीटर आहे. ठीक आहे, तर हा एक प्रश्न विचारलाय. अजून आयोगाने डायरेक्ट सोनारवर न्यूमेरिकल विचारले नाही, सोनारचा लॉंग फॉर्म नक्की विचारलाय, तो नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं मागच्या किंवा त्याच्या मागच्याच वर्षी काय तर प्रश्न हा विचारलेला आहे सोनारचा लॉंग फॉर्म है ना. त्यामुळे सोनार बद्दलची एक्स्ट्रा माहिती आणि सोनारवरचा न्यूमेरिकल हे इम्पॉर्टंट आहे. यावर मागे पुढे तरी सोनारवर नक्की न्यूमेरिकल विचारलं जाईल.